मच्छी आहे का नाही कळेल ना. एवढं नाही वाटतं मासे. कसं आहे ते? 200 रुपये किलो. 200 राणा 200 बोंबील 200. आणि ते बांगडे बांगडा 300 रुपये किलो. बांगडा 160 रुपये किलो. 40 कोळंबी कशी आहे? हा 200 किलो. 200 किलो. किलो लहान आहे की कोळंबी? कोळंबी बोलो. कुठं कोळंबी काय? हॅलो नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज सकाळ सकाळ मी खरं तर शूट घ्यायला सुरुवात केली. आमचा अवतार असे झाले का अक्षरशः आम्ही आज खरं तर लेट उठलो, कारण की लेट उठलो असं पण आम्ही लेटच उठतो असंही. कोण आहे काय म्हणते काय माहिती. तर आज आम्ही सकाळपासून आमचं हे चालू स्ट्रगल कारण की आम्ही आज एक खाली बघा का ते झापडं काढणं डोळ्यावरची. आज आम्ही सकाळ सकाळ उठून खाली फिरायला नाही आलो आम्ही. माझे डोळे ना सुचले ते बघ म्हणून मी झापडं लावले. मासे घ्यायला गेलो होतो, कारण की आधी तर माझ्या फोनला काहीच चार्जिंग नव्हती, त्याच्यामुळे आम्ही काही शूट जास्तीचं नाही घेतलं. आणि दुसरी गोष्ट अशी की तिथे सगळी दगडं वगैरे होती, त्यामुळे चालता नाही येते पहिली गोष्ट तर. त्याच्यामुळे म्हटलं नको काही तिथे करायला. त्याच्यामुळे कसं आमच्या इथे तलोजामध्ये मी याच्या आधीचे पण व्हिडिओ होते की त्यामध्ये पण मी बोलली होती की तलोजामध्ये खूप मोठं असं मार्केट भरतं, पण आज जास्तीचं नव्हतं, कारण की उद्या ईद असल्यामुळे इथे माशांचं प्रमाण कमी होतं आणि कोंबडे जास्त लावले ते, जे मी आता नेक्स्ट टाईम कोंबडा फ्राय करून खाईन. तर आल्यालाच नमन केलीस ना काय? डोळ्याला चष्मा लावून चाली पुगिरा खाली काय ते दिसत नाही. असं झालं तिकडं तर उतरताना भेटूयात आता आम्ही जातो घरी आणि मासे वगैरे सगळं बनवणार आणि नेक्स्ट पुढे व्हिडिओ बघत राहा. सकाळ सकाळ एवढं छान वाटलं की धुरवाला आलाय, फिरून आलो त्यामुळे चांगलं वाटते. हा रे धुरवाला आलाय. चेंबूरची आठवण आली. तर आठवणी अशा जपत आम्ही इथे राहतोय आहे की नाही. तर भेटूयात पुढे. इथे वातावरण एवढं सुंदर आहे ना.
त्याची चाल बघ ना, गेली खाली. आमच्या इथे एवढे छान वातावरण असतं ना, आणि मेन इतकं स्वच्छ. इथे एवढे छान छान माणसं माझ्यासाठी. माझ्यासारखे. असं मी खरं तर माझा अवतार करून गेले ना, ते पप्पा माझ्याकडे असं बघते. माझं तर काय आहे, आपलं वगैरे सेम घातलंय. L6 पर्यंत पोचलो होतो आपण. कधी पोचू तिथे मला असं झालं. आणि काल मी ना खरं तर बांगड्या घेतल्या, तर मला खरं तर शूट घ्यायचं होतं, मला रील करायचे होते, पण नाही जमले करायला मला. पायाचं ना माशाचे खाते घुसवलं. हो ना, ते अंड कशाचं पडले बापरे. काय हे नको काय करूस, मला भीती वाटते. आमच्या इथे टाकी ओव्हरफ्लो झाली. सर पे छाता डालकर घर जाइए. रास्ते में बारिश में भीगेंगे ना तो तबीयत और खराब हो जाएगी. वैसे भी बहुत ज्यादा ठंड है, ऊपर से ये बारिशवा ट्रेनिंग चालू आहे, सुट्टीमध्ये नाही का? हमारी आदत है. बस इस छाता को स्टोरी सहित व मी चालू पटपट आवडचं. ठीक है बंशी, मैं इतना भूत प्रेत पर विश्वास नहीं करता हूँ. आपको काफी देर हो रही है. लाव लवकर लवकर. उस आदमी की बातें बहुत ही अजीब और रहस्यमयी थी. उसकी बातें सुनकर युगान के मन में कहीं ना कहीं एक अजीब सी बेचैनी होने लगी. वो एक गरीब आदमी था, रिक्शा चलाकर अपना घर चलाता था. फिर भी इंसानियत के कोणाला भूक मिळू का वो त्याच्यावरती? युगान को अपनी छाता देता. ह्याच्यावरती जर पडलं तर त्याच्यावर पडतो मी. थोडं ओलं करण्याचं. असं कर. हात चालू पटपट पटपट. कौन हो तुम? कोई सुन रहे हो कि नहीं? युगान उस आदमी के पास आगे बढ़ता है. लेकिन अरे, अरे. अचानक वो आदमी जैसे हवा में गायब हो गया. आतनं अरे आतमध्ये काय भरलं बा. भरलं ना. कहाँ चला गया ये? अंधेरे में क्या मैंने कुछ गलत देख लिया क्या? पुढे पुढे बघून करायचं, मग स्टोरी बघ. अगं हॉरर स्टोरी लागली का सकाळ सकाळ. हे बंद कर टीव्ही, ऐक ना काय. पप्पा नाही, पप्पा नका करू. बंद कर बंद कर. गप ना गं मम्मी. पप्पा पण बघायला लागले माझ्याकडे. सुट्टीमध्ये चांगली कामं लागलीत ना. ट्रेनिंग चालू ना. लागतील काटे, उलट फिरवू नको हात. बारिश अब काफी हद तक थम चुकी थी. अपनी आंखों से इतनी बड़ी गलती देख चांगलं लाव, चांगलं लाव. युगान का शरीर हात चालवायचे पटापट पटापट. एवढं का असं करत बसलं कधी जैसे वाटतं. कोई उसका नाम लेकर बोल उठा. युगान. स्टोरी चांगली लागली. जे लावले ना ते ताटामध्ये घाल. कौन? मैं? मुझे मुझे कौन पुकार रहा है? आवाज सुनकर युगान का पूरा शरीर कांप उठा. आता एवढं मीच खाणार आहे ना गं. पीछे मुड़कर देखा. वो वही रिक्शे वाला पंछी था. इथे अजून आमच्या झोपा चालू. ये क्या? आप अभी तक घर नहीं गए? झोपले हो इस कसं. तरह मेरा पीछा क्यों कर रहे हैं? और आप मेरा नाम कैसे जानते हैं? तो रिक्षावालाच भूत आहे वाटतं. काय माहिती. अभी तक ठीक से मिला नहीं. हम आपसे और कुछ चाहते हैं. इसका मतलब क्या है? अब आप कहना क्या चाहते हैं? युगान का दिल अब जोर जोर से धड़क रहा था. उसे एहसास हो गया था कि जरूर इस आदमी की नीयत ठीक नहीं है. अब तक ये आदमी आता दुसरा मासा साफ करते मी तोपर्यंत. आणि याला फ्रीजमध्ये नेऊन फ्रीजरमध्ये. लेकिन अब इसे देखकर त्याच्यावरती झाकून ठेव. में डर बैठने लगा. व्यवस्थित ठेव. थांबा एक मिनिट. आवाज भी अजीब सी बदल गई. हा. बोली ना तुला मी. आपकी आवाज को क्या हो गया? आप हम्म. उलटा म्हटलं लात फिरवू नकोस म्हणून.
अब ऐसे ही बात करते हैं. एवढं बस ना आणि हा तेवढेच बस. एवढं मोठं का भेटलंय तुला? छान वाटलं. आता टाक थोडंसं. तेच ना. मम्मी काय करतेस ग? अगं सकाळी सकाळी बाबा चहा बनवायला गेले, दूध खराबच झालं. त्याचा खवा बनवते जरा. मम्मी मच्छी मला आता तिथून बघून तोंडाला पाणी सुटतंय. आहे ना. हा. आता याचा खवा बनवून घेते. मग वो मस्त तेल में फ्राय करके खाने का. मैं फ्राय करते मग ते मच्छीच खाणे वाली. खवा हे खवा बनवून आहे ना त्याला फ्रीझरमध्ये ठेवते, त्याचा बर्फ करते आणि मग बर्फवालंच मला आवडते खायला. मला बर्फमध्ये खाते. बर्फ आलं तर चाचणीमध्ये. आता मी हे करणार आहे, आता कोळंबीचा रस्सा करते, सुका रस्सा म्हणजे सुकं करते अच्छा. आणि थोडंसं म्हणजे असं ओलसर आणि मांदेली फ्राय करते, परत हे बांगडे फ्राय करते. मग तू कबाब बनवलेस ना, मला ते कबाबला अजून चव आहे माझ्या तोंडाला. ते त्या दिवशी बनवलेली ना. आता आणि हे बनवते त्याच्यात कोळंबी पण थोडीशी फ्राय करते तुझ्यासाठी. बघू कोळंबी कुठे? कोळंबी ह्याच्यात ठेवली, अजून आहे कोळंबी शिल्लक, ते कधी साफ करायची. अजून फ्रीज मध्ये उद्या बिर्याणी बनवायची ना. हा उद्या कोळंबी बिर्याणी करेल. मला असं वाटतं आता सगळं आताच बनवून खाऊन टाकावं. नाही पण आता मला करूनच खरं तर मला नंतर खायला होणार नाही, मला असं होणार. मग ह्याने रात्री किती लात मारत होता ना ग बाळ. त्याला फुटबॉल खेळायचं लय शौक आहे वाटतं. मसाला भाजून कोळंबीमध्ये बटाटा घालू की नको घालू? बटाटा नको ना. नको शी. एक टाकते ना. नको नको. ते आगरी काय सारखं करते, आगरी सारखं. एक टाईप एक टाकते ना, मला खायचं नाही. वैदू एक असू दे तियासाठी बटाटा. तियासाठी ती एक टाकते. नाही तुम्ही कोकणी असता काय? कोकणी असता काय नाही, कोकणीच खाल्लं पाहिजे असं काही नसतं ना. आपल्या मर्जी, आपण आपला मूड आहे तेच खाणार. कधी फटाफट व्हायचं, कधी मी खायची. मला हे खायचंय, मला हे खायचंय. तुम्ही व्हिडिओ बघितलेला ना, मला एवढं आवडलं ना. मम्मा मुझे भूख लग रही है, मम्मा मुझे मच्छी खाना है, मुझे फिश खाना है. मला बघून माणसं काही पण हे करतात, कमेंट करतात किंवा काही पण बोलतात.
मुलगी होईल तर मला हे होईल ते होईल, असं काय नाही. मला काही चालेल. मला जरी मुली असल्या तरी पण मला काही नाही फरक पडतो. मला काही जरी झालं मग लक्ष्मी येणार घरातून. हां, असं काय नाही. काय मुलगा पाहिजे असं काय अपेक्षा, त्या अपेक्षेने खरं तर ठेवलं. पण मला माहिती नाही आता इसके अंदर क्या है मुझे मालूम नहीं. मी फोटो मगाशी कसं केलं ग, आय डोंट नो तू क्या है तू क्या नाही आहे. तू मच्छी तर भाजतेस ना, मला इथं वाचले भारी यायला लागलं. खरं तर मला खूप लोकांनी कमेंट केलं ते की आता तुम्ही म्हणजे आहे बाळ, होणारे बाळ, तर तुम्ही डोळा जेवण करा, हे करा, ते करा. माझी म्हणजे मला इच्छा असेल तर मी करणार नाही. तिला मी काय बोलले, आपण आधी ना छोटंसं एक करवट भोजन आणि ते कोणी काय म्हणतं याच्यापेक्षा मला काय वाटतं हे मी जास्तीत जास्त करत असते. लोकांची कोणाची मला परवा नाही. कोणी चांगलं समजतं, कोणी वाईट समजतं, काही असेल. पण करवट ना मग भोजन. आणि खरं तर माझ्या मुलींच्या मी कुठल्याच इच्छा मोडलेल्या नाहीत. खरं तर फोटो सेशन पण मी जे केलं ते फोटो सेशन पण मी मुलींच्या हट्टामुळे केलं. की त्यांची इच्छा होती करायचं नाही मम्मी करूया म्हणून मी केलं, नाही तर मला इंटरेस्ट नव्हतं करण्यामध्ये. आणि तुम्ही फोटो पण पाहिजे असतील तर त्याच्यामध्ये माझा चेहऱ्यावरती थोडीशी पण स्माईल नाही. कारण की कसं जो त्रास होतो त्या मला होता आणि तो त्रास हँडल करून सर्व करायचं तर ते मला नाही होते करायला. आणि दुसरी गोष्ट अशी की डोहाळ जेवण करायचं की नाही करायचं हा पर्सनली माझा प्रश्न आहे. त्याच्यामुळे मी कोणालाही काय काय बोलणार आहे की मी असं केलं आणि तसं करायला पाहिजे का. खरं तर घर सांभाळून मुलांचं सर्व बघून करणं किती मोठी गोष्ट असते सगळ्यांना माहितीच आहे. जे स्ट्रगल आहे ते आईला करावं लागतं, सगळ्यांना माहितीच आहे. मम्मी तुला खालच्या पोटाला ना भूक लागली आता. हो, आमच्या फक्त सकाळची सगळी कामं चालू आहेत आणि ते मॅडम आमच्या आराम करणार आहे. पप्पाला बोल, मी पप्पासाठी किती मेहनतीने फॅनची पेस्ट गरज काढली. नाही तरी फॅन लावली आहे ना गं. हा गं, माझ्यासाठी नको मम्मी. नाही गं. टीव्ही बंद करायचं, आवाज तर पूर्ण कमी कर. मला आवाज येऊन सक्रिय व्हायला झोपून उठतोय ना मम्मी. म्हणजे जल्दी ते खाली खाली इथं बघ गए आता हातून फेक लावलं. बरं बाळाने एवढी कामं केलीच ना. थोडं साफ केलं, वहिनी सगळा मसाला काढला, झाडू मारला, लादी सुटली. आणि मी हे सकाळी चहा बनवली. मेन पप्पाचं काम केलं, चहा घेऊन दिला पप्पाला. पुढे थंडी साफ केली, मासे साफ केले. आपलं आता सगळं काम झालंय ना मम्मी. आता मी इथे खरं तर कोळंबी पण फ्राय करणार आहे तुम्ही माझ्या दिले. पप्पाचे तुम्ही तेच कांदे बसले. मग ते सगळं झालं ना आता का. इकडे आणि तुला एक बटाटा टाकायला बोलली, एवढा बटाटा टाकलायस मोठा. आणि मला खायचं नाही. अरे मला खायचंय, मग आम्हाला पण येतो ना बटाटा. त्याची टेस्ट किती बाहेर. मी काढून पण बसली. तुला प्लेट घे बाळा.
दुसरी प्लेट काय आहे? आमचे नाही खाणार आहेत ना. हो आमचे गोड सुरू खाणार आहे. आळस मला कळलं ना आता. तिकडे ठेवायला पोळी आहे. मला पोळी होती खायला, मग मला पोळी नाही खायची. ते ताट इथून चमकते ना त्या ताटात खाते. एक मिनिट साईडला हा हे ताट चमकते ना त्यात खाते. कुठला हात लावून दाखव कुठलं. हा काय करते ए ती तुझी स्पेशल जागा आहे का? सिक्रेट जागा आहे हा. मला तिथली सिक्रेट जागा. तेल उडायला लागलं. आज आपण येणं खाली जाऊया का? माझा अभ्यास वगैरे सगळं झाल्यावर आता माझं चाललंय बघून व्हिडिओ बनवून. बनव ना मग दुपारी. मग मी अभ्यास करते ना जेव्हा तिथं, मग तिथंच कर ना जवळ. मम्मा भात झालाय. मला वाढतं तू भात आणि मच्छी. एकदा खाऊन दाखव ना. इतके कुरकुरीत असते मासे झालेत ना अक्षरशः. एक खाऊन दाखव प्लीज प्लीज हा, प्लीज. गरम गरम. मी काय हे आहे का AI मी मला बनवले काय. ती बाईचं आपण यायचं बघितलंय ती भजीवालं. हा जादू वय. मला मी स्वतःचं एवढं एवढं बदली केलं ना. मला स्वतःला मी गबाळी ठेवते ना, मला कंटाळाच यायला लागला प्रत्येक गोष्टी. एवढी मी फ्रेश राहणारी, एवढी मी हे करणारी. आणि मी काही पण घालते. पप्पा घालते पण ते मी घालून येणार काय म्हणते तुला काय घालून घालायला. मी पण हे तुझ्यासाठी कम्फर्टेबल आहे ना. तो विचार म्हणजे नाही का आपण माणूस कापून खाऊया ह्याचा तुला प्रमाणमध्ये. तुला लक्ष बनवायचं का? लक्ष आहे प्रेग्नेंट सारखं. आम्ही नाचेल ना तसं. नो टेन्शन मम्मी, आम्ही नाचेल तसं खरं. एक खाऊन टाकून आता थंड झालं असतं. थांब ना. हा वाला खाऊन दाखव. कुरकुरीत बरोबर आहे. मासेमध्ये खरंच कुरकुरी झाली का. हे देतं. मासे पप्पा आज खरं तर पुरणपोळ्या खाऊन गेला. किती छान लागतंय ग कुरकुरीत.
माझं असं आहे ना की मला बाहेरनं आणलेलं मला अजिबात आवडत नाही खायला. घरातलंच टेस्ट करून. हे तिखा बाद में पिझ्ज़ा खाना है. हा झाला आहे. बघू दाखव तुझं भात एकदा. खरं तर वापरलेला भात आणि कोंबडी आता मी बनवणार आहे आता कोंबडी. मला इकडं बचकेला रे बाबा. तुला कुठलं आवडतं म्हणे? त्याला तेच का तू आवडतं जरा ना, बोललीस ना मला सुंदर. छोटा मासा नाही पाहिजे म्हणून. कुठला? हे मासाकडे चाललेत आता. आता हा ते जरा मूड झालं ना. बंद कर. खरं तर चपाती माझ्या मोठ्या असतात पण यांना आता खायचे आहेत फुलके. फुलके काय खातात? फुलके म्हणजे त्यांना पातळ पाहिजे होती, छोटी पाहिजे होती. त्याच्यामध्ये बनवते मी कोळंबीचा रस्सा. मसाला म्हटलाय. मी कोळंबीचा रस्सा करणार होते पण मसाला मी जास्त घातल्यामुळे मला पूर्ण मला असंच बनवावं लागलं.